एका कंटेनरमध्ये 20% दूध आणि 80% पाणी आहे. म्हणजे एक ड्रम आहे किंवा कंटेनर आहे, त्यामध्ये 20% दूध आहे आणि 80% पाणी आहे. या व्यतिरिक्त पुढचा भाग तो म्हणजे ते समान आकाराच्या अशा कंटेनरमध्ये मिसळले जाते की ज्यामध्ये 80% दूध आणि 20% पाणी. याचा अर्थ काय, तर दुसरं कंटेनर त्यामध्ये सुद्धा तेवढंच मिश्रण आहे जेवढं पहिल्या कंटेनरमध्ये होतं, परंतु दुसऱ्या कंटेनरमध्ये 80% दूध आहे आणि पहिल्या कंटेनरमध्ये 20% दूध आहे. आणि या दोघांनाही मिक्स केल्यानंतर नवीन मिश्रण तयार झालं, तर त्यामध्ये दूध किती टक्के आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं, दुधासंबंधित विचारलं याचा अर्थ इथे 20% दिसतंय, इथे 80% दिसतंय, दोघांना मिसळलं याचा अर्थ दोघांची सरासरी करायची. 20 आणि 80 या दोघांना बेरीज केल्यानंतर 100 होते आणि 100च्या निम्मे केले तर आपल्याला या दोन्ही संख्यांची सरासरी मिळते. तुम्ही सरासरी अशा प्रकारे काढताना बघा ना, 20% अधिक 80% छेदस्थानी 2 बरोबर होतात 50. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 50% नवीन मिश्रणामध्ये दूध असेल आणि पाणी 50% असेल. आपल्याला पाणी संबंधित विचारलं गेलेलं नाहीये. जर पाणी संबंधित विचारलं गेलं असतं तर इथे 80 दिसतात आणि इथे 20 दिसतात, या दोघांना मिळवून छेदस्थानी 2 केले तर लगेच आपल्याला पाण्याची सरासरी मिळत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर